जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 7वा अधोर्ध निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे मूळ माया जाणिवेची मुळींच्या मूळ संकल्पाची ओळखी षडगुणेश्वराची येणेची न्याये श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 15वा ज्याचं नाव आहे आत्मदशक आणि समास 7वा अधोर्ध निरूपण नाम याचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। समर्थ म्हणतात नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी ते चंचळ सूक्ष्म रूपे। मग आता समर्थ म्हणतात आहे की नाना विकारांचे मूळ फक्त काय आहे तर फक्त आणि फक्त काय आहे मूळ मायाच आहे। आणि निश्चळ अशा समर्थांनी सांगितलंय निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती काय होते अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे। मग परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचळ पण अति सूक्ष्मारे असते म्हणून पुढे म्हटले समर्थांनी मूळ माया जाणिवेची मुळींच्या मूळ संकल्पाची ओळखी षडगुणेश्वराची येणेची न्याये। मग जाणीव म्हणजे काय आहे अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे। मग मूळ माया जाणिवेची मग जाणीव म्हणजे नेमकं काय आहे मग जाणीव म्हणजेच मूळ माया आहे। ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला ती मूळ माया आहे तिला षडगुणेश्वर संपन्न असंही म्हटलेलं आहे। आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये मायेचं वर्णन केलेलं आहे माया सांगितलेली आहे। नाना विकारांचं मूळ काय आहे प्रथम ओवीमध्ये समर्थ देतात आहे नाना विकारांचे मूळ। मग नाना विकारांचं मूळ काय आहे तर मूळ माया आहे दिलेलं आहे समर्थाने। नाना विकारांचे मूळ हे ते हे मूळ मायाचं केवळ नाना विकारांचं मूळ हे केवळ आणि केवळ कोण आहे मूळ माया आहे। आणि म्हणून समर्थांनी मूळ मायेची नेमकी उत्पत्ती कशी झाली ते सगळं याचं वर्णन त्याचं या समासामध्ये दिलेलं आहे। आणि ब्रह्म आणि ब्रह्माच्यामुळे ब्रह्माच्या अधिष्ठानावर मूळ मायेचा जन्म झालेला आहे आणि म्हणून म्हटलेले नाना विकारांचे मूळ जो पहिला विचार आहे त्या ठिकाणी मूळ माया जन्माला आली। जिथे ब्रह्माने पहिला विचार दाखवला तिथे मूळ मायेचा जन्म झालेला आहे आणि त्या मूळ मायेला आद्य विकार आहे। पहिलाच विकार ते कोणता आहे तर मूळ मायेच आहे। मग त्या मूळ मायेच्या नाना प्रकारच्या त्या मूळ मायेने आपली रूप धारण केली। मग ते जी पहिलं मूळ आहे ते सूक्ष्म असं त्याला सूक्ष्म असं म्हणतात अति सूक्ष्म आहे ते तिचं इतकं सूक्ष्म रूप आहे की जिचं वर्णन कोणी करू शकणार नाही कारण सूक्ष्मातील सूक्ष्म आहे ती परब्रह्मापासून निर्माण झालेली आहे आणि निर्माण झाली परब्रह्मापासून आणि त्यावरून पुढे तिचा विस्तार झालेला आपण पाहतो। मग जसं आपण या जगामध्ये धुळीचे बारीक कण पाहतो या वातावरणामध्ये आपल्याला अणू दिसतात रेणू दिसतात त्या अणू आणि रेणूपेक्षाही अत्यंत अल्प असं ते मूळ मायेचं स्वरूप आहे आणि अत्यंत गुप्त आहे ते प्रगट नाही आहे। मग एखाद्या धुळीच्या कणाचे जर आपण परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की धुळीचा अतिसूक्ष्म जो कण आहे त्यात अतिसूक्ष्म कण कसा शोधतात तर सूर्याचं किरण पहाटे आपल्या घरामध्ये त्याचा आडोसा येतो। सूर्याचं किरण जेव्हा आपल्या घरात येतं एखाद्या कवडशामधून त्यावेळेस त्या सूर्याच्या कवडशामध्ये आपल्याला धुळीचे कण डोळ्याने दिसतात आणि त्यातला एक कण घ्या त्याला आपण अत्यंत बारीक जो धुळीच्या कणामध्ये असतो तो धुळीच्या कणाचा हा 6वा भाग असतो। मग ते 6 भाग करा त्यातला जो 6वा भाग आहे त्याला अणु म्हटलेला आहे आणि म्हणून त्या अणूचे आपण ज्यावेळी 1000 भाग केले तर त्यापेक्षाही सूक्ष्म अशी ती मूळ माया आहे। मग म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे। मग चंचळ रूपाने प्रगट झालेली आहे हे खरं आहे पण ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिचं वर्णन करणं कठीण आहे। ती मूळ माया कोणत्या रूपाने आहे तर ती केवळ जाणीवेच्या रूपाने आहे ती जाणीव आहे आणि ब्रह्माला पहिली जी जाणीव झाली ती मूळ माया आहे। मग पहिली जाणीव काय झाली आहे ब्रह्माला तर समर्थ म्हणतात एकोहम बहुश्याम
असं भगवंताने विचार केला की मी एकटा आहे, मला बहुत रूप धारण करायचे आहेत, आणि तेव्हा मायेचा जन्म झालेला आहे. म्हणून समर्थ तिचं वर्णन फार सुंदर करतात आहे. ते म्हणतात आहे, मूळ माया जाणिवेची, मुळींच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची, येणेची न्याये. काय म्हटलंय? मूळ माया कशी आहे? मूळ माया जाणिवेची, येण्याची न्याय. आम्हाला षडगुणेश्वर जो भगवंत दिसतो आहे, तो भगवंत सुद्धा या मूळ मायेच्या अधीन आहे. काय आहे? तो भगवंत सुद्धा या मूळ मायेच्या अधीन आहे, आणि मूळ मायेमुळेच त्याचं प्रगटीकरण आहे. मग ओळखी षडगुणेश्वराची, येण्याची न्याय. त्याच्या या मायेच्या आधारानेच आम्हाला षडगुणेश्वर भगवंताची ओळख पटेल. आणि म्हणून षडगुणेश्वर भगवंत कोणत्या गुणांनी म्हटलेला आहे? तर षडगुणेश्वर कोणते आहेत? तर भगवंताचे ते गुण आहेत. समर्थ म्हणतात, यश, श्री, औदारी, भगवंताचं ज्ञान, गुण, वैराग्य, आणि 6वा गुण आहे ऐश्वर्य. हे जे 6 गुण आहेत, या 6 गुणांना आपण षडगुण असं म्हणतो. आणि षडगुणे म्हणजे भगवंतामध्ये असल्यामुळे आणि भगवंताचं स्वरूप या षडगुणात असल्यामुळे आपण षडगुणेश्वर भगवंत म्हणतो. आणि म्हणून समर्थाने येथे दिलेले आहे की मूळ माया जाणिवेची, ज मुळींच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची, येण्याची नावे. मग जाणीव म्हणजे मूळ माया आहे. मग ब्रह्माच्या ठिकाणी समर्थ म्हणतात, जो मूळ संकल्प उडला तीच काय आहे? मूळ माया आहे, आणि तिला षडगुणेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुढे देतात समर्थ, प्रकृती रूप शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर मनती, परिते अवघी जगज्योती, मूळ त्यासी. संकल्पाचे जे चलन, तेची वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. मग प्रकृती, पुरुष, शिवशक्ती. प्रकृती आणि पुरुष आहे, शिव आणि शक्ती आहे, अर्धनारी नटेश्वर आहेत. मग हे सगळं काय आहे? आणि या नावाने तिला ओळखलेलं आहे. मग समर्थ म्हणतात, परिते अवघी जगज्योती, मूळ त्यासी. मग परिती अवघी कशी आहे? जगज्योती म्हणजे ती मूळ जाणीवच आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, संकल्पाचे जे चलन, संकल्पाचं जे चलन आहे त्याची वायोचे लक्षण, तेच काय आहे? वायोचं लक्षण स्वरूप आहे. आणि म्हणून वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. मग म्हणून वायू, त्रिगुण आणि पंचमहाभूते ही काय आहे? एकच आहेत. आणि म्हणून दिलेलं आहे, ओळखी षडगुणेश्वराची, येण्याची न्याय. मग आता ते षडगुणेश्वर भगवंत कोणत्या कोणत्या नावाने प्रगट झालेत, त्यांची नामं कोणकोणती आहेत? तर समर्थाने ती सांगितलेली आहेत. पहिला आहे प्रकृती आणि पुरुष. काय सांगितलं? प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष, नंतर शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परिते अवघी जगज्योती, मूळ त्यासी. मग काय सांगितलंय? भगवंत इथे प्रगट होताना एका बाजूला प्रकृती आणि एका बाजूला पुरुष आहे, एका बाजूला शिव आहे आणि दुसऱ्या बाजूला शक्ती आहे. मग अर्धनारी नटेश्वर, आपण भगवान शंकरांचा जर फोटो पाहिला तर त्यातील अर्धा रंग पार्वती मातेचा आहे आणि अर्धा रंग आपल्या भगवंताचा आहे. म्हणून ते अर्धनारी नटेश्वर आहे. हे सगळं त्यामध्ये येतं. परिते अवघी जगज्योती, मूळ त्यासी. पण त्या सगळ्यांच्या मुळाशी ती काय आहे? मूळ माया आहे. आणि मूळ माया आहे म्हणून हे निर्गुण ब्रह्म सगुणामध्ये साकार झालेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय, संकल्पाचे जे चलन, पहिला विचार त्याचं स्फुरण आहे. संकल्पाचे जे चलन त्याची वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. मग संकल्पाचं जे चलन आहे ते वायूचं स्वरूप आहे. वायू आहे, त्रिगुण आहे आणि पंचमहाभूते ही काय आहेत? एकच आहेत. आणि म्हणून पुढे समर्थ देतात, समर्थाने सांगितलंय की भगवंताने पहिला संकल्प केला की मी एकटा आहे. काय संकल्प आहे? मी एकटा आहे, आता मला बहुरूप धारण करायचे आहे. हा पहिला संकल्प आहे. मग हा संकल्प मुळामध्ये वायू स्वरूप आहे आणि जाणीवेचा असल्यामुळे, वायूचे स्वरूप असल्यामुळे वायू आणि त्रिगुण यांच्या मिश्रणाने मूळ माया जन्माला आली. मग वायू आणि त्रिगुणाबरोबर कोण आहे? पंचमहाभूत आहेत. म्हणजे पहिलं स्फुरण जाणीवेचं आहे, नंतर त्रिगुण आहेत आणि त्यानंतर पंचमहाभूत आहेत. आणि या सगळ्यांची बेरीज
जर आम्ही केली तर 8 होते आणि म्हणून अष्टधा प्रकृती म्हणून दिलेलं आहे. पुढे पाहता कोणी एक वेल, पुढे दिलेलं आहे समर्थाने, संकल्पाचे जळण तेची वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे कळे केवळ मुळाच फासी. मग एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या या खोल गेलेल्या असतात आणि त्या मुळ्यांच्या मुळेच वेलाला पानं आणि फुलं आणि फळं आलेली आहेत. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, त्या वेलीचं उदाहरण घेतलं. ती जमिनीत लागते आणि अशी अवकाशामध्ये ती झेप घेते, परंतु आम्हाला कोण दिसतं आहे तर त्या वेलीचं आम्हाला खोड दिसतं आहे. वेलीचं आम्हाला पत्र पुष्प फळं दिसतात आहे, परंतु या वेलीचं मूळ दिसत नाही. मग ज्याप्रमाणे ते मूळ दिसत नाही तशी ती मूळ माया आम्हाला दिसत नाही. हे संपूर्ण जगत दिसतं. हा सगळा मायेचा पसारा आहे. हे मायेवर निर्माण झालेली फळं आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, याही वेगळे नाना रंग. मग त्या वेळीला जशी फळं आणि फुलं येतात तसे त्यांचे नाना प्रकारचे रंग आहेत. हे नाना प्रकारचे रंग सुद्धा मुळाच पाशी आहेत. मग मुळात आहेत म्हणून फळात आलं, आणि मुळातच जर नसेल तर ते फळात येणार नाही. म्हणून कारल्याचं बी लावलं तर त्याला काय आंबे येत नाही, देतात का हो? नाही. कारण कारल्याच्या बीमध्ये कारलं सामावलेलं आहे, वटवृक्षाच्या बीमध्ये संपूर्ण वटवृक्ष सामावलेला आहे. मग म्हणून बी जसं आहे त्याप्रमाणे बीजाची वाढ होते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, याही वेगळे नाना रंग. पुढं काय म्हटलेलं आहे, याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. तेची मुळं फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. मग याही वेगळे नाना रंग, इतरही समर्थ म्हणतात. मग काय सांगितलं, इतरही त्या वेलीच्या ठिकाणी नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद इत्यादी सगळं दिसून येतं आणि त्यांचे अंतरंग मुळामध्ये असतात. पण समर्थ म्हणतात की त्याची मुळं सोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. पण त्याची जी मुळं आहे ती फोडून पाहिली तर ते काही दिसून येत नाही आणि त्यामुळे त्यात काही नाही असंच प्रथम आपल्याला वाटतं. पण पुढं जसजशी वेलाची वाढ होते तसं सगळं स्पष्ट दिसून येतं. आणि म्हणून हे सगळ्या प्रकारचे नाना रंग, नाना गंध, नाना चवी, नाना आकार, फळं फुलं पुष्प पानं खोड संपूर्ण वृक्ष हे सगळं कोठे आहे तर समर्थ पुढे म्हणतात आहे की हे त्याच्या बीजामध्ये आहे. पण बीजामधलं आम्हाला काही दिसत नाही. ते बीज रूपानेच फळ झालेलं आहे, त्या बीज रूपातूनच ते फूल झालेलं आहे. बीज म्हणजे बीज आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्याला पानं आणि त्याला फांद्या आलेल्या आहेत. हा सगळा विस्तार त्या बीजापासून आहे. तसं मूळ बीज म्हणजे मूळ माया आहे आणि या जगताचं मूळ काय आहे तर ती मूळ माया आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, त्याची मुळं फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. म्हणजे पहिलं काहीच वाटत नाही, मूळ जर फोडलं तर ते काहीच दिसून येत नाही, परंतु त्यामुळे त्यात काही नाही असं पहिल्यांदा वाटतं. पण जसजशी त्या वेलाची वाढ होते, जसजशी त्या वेलीची वाढ होते तसं ते सगळं स्पष्ट होतं. म्हणजे आम्ही जर मूळ शोधायचा प्रयत्न केला तर मुळामध्ये समजा बी सापडलं, बीला जर आपण फोडलं, ती बी जर घेतली आणि तिला आपण जर फोडलं तर काय आतमध्ये दिसणार हो? आतमध्ये आपल्याला झाड दिसतं का? फांद्या दिसतात का? पानं दिसतात का? फुलं दिसतात का? नाही, काहीच दिसत नाही. पण त्या बी शिवाय झाड होणार नाही. म्हणजे झाड हे त्या बी मध्ये संपूर्ण आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे ते जे मूळ आहे ते समर्थ म्हणतात, त्याची मुळं फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. म्हणून पुढे दिलेलं आहे, त्याची कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फापावून पुढे आला भूमंडळी. मग एखाद्या कड्यावरती
जर कधी कधी वेल निघतो बघा, तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो, तो फोफावून पुढे खूप खूप विस्तारतो आणि जमिनीपर्यंत येऊन पोचतो. एखाद्या जर कड्यावर असेल, गडावर असेल तर बघा, वरून जर कडा कपारी असेल तर वरून आलेला वेल खाली अगदी तळापर्यंत जोमाने येऊन त्याचा विस्तार एवढा होतो, तो जमिनीपर्यंत येऊन पोचतो. मग तेच सांगितलेलं आहे समर्थाने, का मुळामध्ये समर्थाने मुळात या समासाचं नावच अधोर्ध आहे. त्याचा ऊर्ध्व आणि अध असा 2 प्रकारचा संधी करून समर्थाने या समासाची रचना केलेली आहे. म्हणजे जीव जेव्हा तो प्रकृतीकडे जातो, म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे जातो, तेव्हा त्याच्यामध्ये अधोगती निर्माण होते आणि जेव्हा तो स्थूलातून तो सूक्ष्माकडे जातो तेव्हा त्याची उन्नती होत आहे असं आम्ही म्हणतो. म्हणजेच मायेतून आम्ही परब्रह्माकडे गेलं पाहिजे. परब्रह्मातून जरी आम्ही निर्माण झालो असेल आणि मायेत अडकलो असेल तर ते आमचं जीवन वाया जाईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे इथे की आम्हाला माई दिसते, माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. म्हणून समर्थाने उदाहरण दिलं आहे, कड्यावरती एखादा वेल जो आहे निर्माण झाला आणि ती वेल असल्यामुळे ती खाली वाढत वाढत गेली आणि अधोमुखे गेली. काय गेली? खाली गेली. म्हणजे काय गेली? अधोमुखे गेली. ऊर्ध्वमुखे म्हणजे वर जाणं आणि अधोमुखे म्हणजे खाली येणं. ती वेल कड्यावरून खाली वाढत आली. म्हणून पुढे दिलेला आहे, कड्या अधोमुखे बळे चालिला, फाफावून पुढे आला भूमंडळी. मग ती वाढत असताना तिला पानं येतात की नाही हो? तिला पानं येणार, फुलं येतात, फळं येतात. मग ती मूळ माया अशा प्रकारे अधोमुख होऊन, काय सांगितलंय? ती मूळ माया अशा प्रकारे अधोमुख होऊन हा संपूर्ण मायेचा पसारा निर्माण झालेला आहे. पण त्याचं मूळ मात्र ते वर आहे, वरून खाली आलेली आहे. अशा प्रकारे समर्थांनी म्हटलंय, तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण, मुळी आहेत हे प्रमाण, प्रत्यय जाणावे. मग तैसी मूळ माया जाणं, मग मूळ माया ही त्याप्रमाणेच जाणावी. पंचभूते आणि त्रिगुण, आणि तिच्यातच काय आहेत? पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण आहेत. प्रथम समर्थ म्हणतात मुळे आहेत हे प्रमाण, प्रत्यय जाणावे. मग प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने ती असतात. हे आपल्याला अनुभवाने हे आपल्याला कळून येतं. आणि म्हणून समर्थ पुढे देतात आहे, तैसी मूळ माया जाण, त्याप्रमाणे या पंच महाभूतांमध्ये आणि त्रिगुणांमध्ये जर आम्ही मूळ शोधायला गेलो तर त्रिगुण आणि पंचभूतांचं मूळ ती मूळ माया आहे. पहिल्यांदा गुणमाया आहे आणि गुणमायेच्या पलीकडे ती मूळ माया आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने पुढे, अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. मग असा हा वेल पुढे अखंड वाढू लागला आणि तो नाना विकारांनी शोभू लागला. त्या विकारातून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अखंड वेल पुढे लागला, अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. मग जसं एका बीपासून अनेक झाडं निर्माण होतात, अनेक बियांपासून अनंत झाडं निर्माण होतात, तशाच एका स्फुरणातून, एका विचारातून, एका ब्रह्माच्या कल्पनेतून एक मूळ माया जन्माला आली आणि त्या मूळ मायेच्या पोटी गुणमाया जन्माला आली आणि गुणमायेच्या पोटी पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूतांबरोबर त्रिगुण निर्माण झाले. मग पुढे अष्टदहा प्रकृती निर्माण झाली आणि मग अशा प्रकारे आम्हाला दिसणारं हे जगत सुरू झालं. आणि परंतु हा सगळा चमत्कार या मूळ मायेचा आणि म्हणून पुढे म्हटलेला आहे, अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. नाना पडगरे फुटली, नाना जुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये. काय सांगितलंय? अनंत अग्रे चालली. मग त्या बियांचा विचार जर आम्ही केला, समर्थ म्हणतात, त्या बियांचा विचार जर आम्ही केला तर ती जमिनीमध्ये लावली. काय केली? जमिनीमध्ये ती लावली आणि त्या बीतून नाना प्रकारच्या या फांद्या, फडगरे याचा अर्थ फांद्या, अनेक फांद्या निर्माण झाल्या. त्या फांद्या फुटल्या, जुंबाड म्हणजे जाळी निर्माण झाली. त्या जाळीतून एक एक वेगवेगळे अंकुर निर्माण झाले आणि त्याला अग्र
म्हणायला लागले. त्या अग्राच्या माध्यमातून हळूहळू झाडाचा विस्तार झाला आणि त्याप्रमाणे सृष्टीच्या मूळ मायेपासून विस्तार झालेला आहे. आणि म्हणून म्हटलंय कित्येक फळे ती पडती. आता त्यामध्ये निर्माण झालेली मूळ मायेची जी फळं आहेत ती वृक्षाची फळं जी आहेत ती खाली पडतात आणि पिकल्यानंतर ती खाली पडतात, गळून जातात. आणि म्हणून पुढे म्हणतात सवेची आणि कनिगती तिथे गळून पडतात आणि मग पुन्हा तिथे काय होतं तर नवीन झाड तिथं तयार होतं. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात की कित्येक फळे ती पडती म्हणजे त्याच्या अनेक शाखा फुटल्या, नाना फडगरे फुटली, अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि सृष्टीमध्ये त्यांची अनंत अग्रे पसरत चालली. आणि पुढे कित्येक फळे ती पडती, कित्येक फळं गळून पडली, सवेची अनेक निघती, त्याचबरोबर अनेक नवीन नवीन निघाली, नवीन नवीन लागली. आणि ऐसी होती आणि जाती सर्व काळ. मग त्याचबरोबर आणखी नवीनही लागली आणि त्याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे असे कित्येक वेल समर्थाने सांगितलं आले आणि गेले, वाढतात आणि जातात. ते काय सांगितलंय ते वाढायला लागले, हळूहळू वाढल्यानंतर ते गळून पडतात आणि पुन्हा झाडं निर्माण होतं. मग अशा प्रकारे एक झाड निर्माण होतं. समर्थ म्हणतात एक झाड निर्माण होतं आणि मग त्यातून फुलं येतात, त्याला फळं येतात आणि ते फळं गळून पडतात. मग गळून पडलेल्या त्या बियांमधून पुन्हा झाड तयार होतात. आणि असा सृष्टीचक्र काय होतं सदैव चालू राहतं. काय काय बदल होतो निसर्गामध्ये, तोच बदल मायेमध्ये होतो की मायेतून सर्व निर्माण झालेलं आणि पुन्हा मायेमध्ये सामावलेलं गेलं. अशा प्रकारे कित्येक फळे ती पडती, सवेची आणि कनिगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. मग असं नाही की या काळातील सर्व काळातील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जशी ऋतुचक्र आहे तसं त्या निसर्गाचं चक्र आहे, प्रत्येकाला लागलेला आहे. जन्म झाला, काही वेळ राहिला, म्हातारा झाला, मग तो गेला. म्हणजे बी होते, झाड आलं, फळं आली, फुलं आली, पानं गळून पडली, झाड सुद्धा काही कारणाने वाळलं आणि त्यालाही एक आयुष्य आहे. पण ते झाड पुन्हा त्या मूळ मायेमध्ये निर्माण झालं कारण बीच्या रूपाने पुन्हा दुसरं झाड निर्माण झालं. म्हणून अशा प्रकारे एक वेलची वाळले, काय सांगितले समर्थाने, एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले, ऐसे आले आणि गेले किती एक. मग अशी अनेक झाडं निर्माण झाली आणि पुन्हा नष्ट झाली. आणि म्हणून पाने झडती आणि फुटती, पत्रे पुष्पे तेने छिरिती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. आणि म्हणून पुढे समर्थाने दिलेला आहे की समर्थ सांगतात आहे झाडं वाढतात आणि हळूहळू ती मोठी होतात, झाडं, फुलं, फळं सगळं त्यांना येतं. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने एक वेलची वाळले, काही वेळ वाळले, नंतर तेथेची फुटले, नंतर तेथे दुसरं फुटलं, ऐसे आले आणि गेले किती एक. मग या प्रकारे कित्येक वेल आले आणि गेलेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने पाने झडती आणि फुटती, वेलांची जुनी पानं आहे ती गळून पडतात, फुटतात आणि त्याचप्रमाणे पुष्पे फळे तेने छिरिती, मग त्याप्रमाणे फुलं येतात, फळंही येतात आणि ती काय होतात गळून पडतात. मध्ये जीव हे जगती असंभाव्य, मग नवीन फुटतात, मग मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच असते. आणि म्हणून समर्थाने दिलेलं आहे की पण समर्थ म्हणतात त्यामध्ये अनेक जीव जगतात, झाडं वाढतात, फळं येतात, फुलं येतात, गळून पडतात, पुन्हा त्याला फळं येतात, पुन्हा ते गळून पडतात, फांद्या वाळतात, झाडं वाळतात, वेली वाळतात आणि पुन्हा दुसऱ्या बीपासून पुन्हा दुसरी झाडं निर्माण होतात. असा हा जो सारखा जो बदल होत आहे एका वृक्षाचा, त्याप्रमाणे मूळ मायेमध्ये जसा बदल होत जातो त्या मूळ मायेमुळे आज संपूर्ण जगताचा पसारा निर्माण झाला. आणि या जगतामध्ये जन्म घेणं आणि पुन्हा त्यामध्ये सामावलं जाणं, असं जे हे चक्र आहे ते रहाट गाडगं कायमस्वरूपी चालू राहिलं आहे. आणि म्हणून म्हटलंय पुनरपी जननम पुनरपी मरणम, म्हणजे अशा या चक्रामध्ये तो जीव अडकला आहे आणि तो जीव ब्रह्माचा अंश आहे, परंतु त्या जीवाला हे कळत नाही आहे की मी या मायेपेक्षा भिन्न आहे, ही मायेपेक्षा हे मायेमध्ये निर्माण झालेला आहे,
हे मायेमध्ये निर्माण होत आहे आणि पुन्हा ते मायेमध्ये सामावलं जात आहे. मी मात्र यापेक्षा भिन्न आहे असं वाटत नाही. तर ज्याप्रमाणे अग्नीवरती राख निर्माण होते, कोळसा असतो तो प्रज्वलित होतो, त्या प्रज्वलित कोळशाला आपण निखारा म्हणतो आणि म्हणून त्या निखाऱ्याला धुळीमध्ये आणि त्याच्या त्या राखेमुळे तो इतका झाकला जातो आहे की त्याचा प्रकाशच कुठे पडत नाही. त्याचं ते सत्व जे आहे ते हरून जातो आणि म्हणून कोणीतरी गुरु येतो आणि निखाऱ्यावर फुंकर घालतो आणि पुन्हा तो प्रज्वलित होतो आणि तो पुन्हा अग्निरूप होतो, हे प्रगट करून दाखवतो. त्याप्रमाणे आमचा जीव हा मायेमध्ये अडकतो आहे. कोणीतरी सद्गुरू येतात आहे, आपल्याला त्या मायेतून बाहेर काढतात आहे, आपल्यावर फुंकर घालतात आहेत, कृपा करतात आहेत आणि आपल्यावर कृपा केल्यामुळे आपण पुन्हा परब्रह्म स्वरूप आहोत याची आपल्याला जाणीव करून देतात आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात या मायेतून आपल्याला सुटायचं आहे. काय करायचंय? या मायेतून आपल्याला सुटायचं आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. मग समर्थांनी दिलंय की कधी कधी संपूर्ण वेलच आहे तो करपून जातो, पण परत मुळापासून तो पुन्हा उगवतो आणि त्याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने ते सगळं जाणून घ्यावं. मग अशा प्रकारे मूळ मायेमध्ये होणारा बदल वृक्षाचं एक उदाहरण देऊन समर्थांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? वृक्षाचं उदाहरण दिलं आहे की अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला मूळ मायेचं स्वरूप सांगितलं आणि आता या मूळ मायेतून पुन्हा आपल्याला भगवंताकडे अर्थात या सृष्टीतून या दृश्य जगतातून आम्हाला पुन्हा ब्रह्माकडे कसं वळायचं आहे याचं वर्णन समर्थ पुढे करत आहेत. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, हे सगळं समर्थाने सांगितलेलं आहे. मग समर्थाने झाडाचं उदाहरण घेतलेलं आहे. मग बी जेव्हा जमिनीत पडते तेव्हा बीला अंकुर फुटतो, अंकुरापासून पुढे झाड निर्माण होतं. मग झाडापासून समर्थाने ते उदाहरण देऊन आपल्याला समजावलेलं आहे. हो, मग समर्थाने सांगितलंय की त्या झाडांना फळे येतात. झाडापासून त्याला पहिल्यांदा झाडाचं उदाहरण घेतलं, म्हणजे बी जेव्हा जमिनीत पडते तेव्हा त्या बीला अंकुर फुटतो, त्या अंकुरापासून पुढे झाड निर्माण होतं, वेली होतात, त्या वेलींना फुलं येतात, झाडांना फळं येतात, मग पानं फुलं फळं हे सगळं त्या वृक्षाला बहरतात. पण या गोष्टी किती वेळ टिकतात, किती वर्ष ते जगतात याचं उत्तर काय? तर जोपर्यंत त्याचं मूळ चांगलं आहे तोपर्यंत ते जगतात. मूळ एकदा का संपलं की ते झाड संपतं. मग झाडातला मूळ हे आधार आहे. या मुळाच्या भरोशावर झाडाला प्रत्येक अवयवाला पाणी मिळते आणि म्हणून संस्कृतमध्ये झाडाला शब्द आहे पादप. पादप म्हणजे वृक्ष, पायाच्या माध्यमातून पाणी प्राशन करतो म्हणून त्याला पादप असं म्हणतात. मग समर्थाने त्याचं उदाहरण इथे घेतलेलं आहे. मग ते मूळ म्हणजे आपल्या जीवाचं एक मूळ स्वरूप आहे. त्या जीवाला लागलेली ही जी माया आहे ती माया जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आपल्याला सत्स्वरूपाचं ज्ञान होणार नाही. ती जी वासना आहे ती वासना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला मूळ स्वरूपाचं ज्ञान होत नाही. मग मुळात हा जीव हा शिवच आहे, पण त्याला शिवत्व कळण्यासाठी समर्थ म्हणतात त्याचं मूळ जपलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांचं वचन आहे की ते मूळ संपेल, ते बीज संपेल, पण वासनेच्या पोटी कोटी जन्म घेते. ती वासना म्हणजे ते बीज आहे. मग ते बीज एकदा भाजलं की ते पुन्हा उगवत नाही. तसं समर्थ म्हणतात आहे की मूळ एकदा का उपटून टाकलं की झाडाला पालवी राहत नाही. झाडाला पालवी राहील का? नाही, झाडाला पालवी राहणार नाही. मग समर्थ ते सांगतात आहे, मूळ खाडोन काढिले प्रत्येनाने निर्मूळ केले, म्हणजे मुळाला निर्मूळ करणे, तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही. मग वासनामय जे मूळ आहे ते खणून काढलं, स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केलं, म्हणजेच मूळ नष्ट झालं की मग वेलाची वाढच संपूर्ण काय होते? बंद पडते. आणि म्हणून सगळं जिथल्या तिथं राहिलं. जसं माणसाला सगळे अवयव आहेत, नाक डोळे कान तोंड सगळं आहे, परंतु त्यामधला जीव राहिला नाही तर ते असून सुद्धा उपयोगी नसतात. तशी ती वासना आहे. जर शिल्लक राहिली नाही तर माणसाला मायेत पडण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि म्हणून वासनेला निर्वासना करणे हे खरं अध्यात्म आहे.
आणि समर्थ तीच गोष्ट पुढच्या ओवीत देतात आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, मुळी बीज शेवटी बीज मध्ये जळरूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. म्हणजे मुळी बीज शेवटी बीज, मग सगळ्यांच्या आधी मुळात बीजच असतं आणि शेवटी ही काय आहे, बीजच आहे. मग मध्ये जळरूप बीज, मध्ये जळरूपाने नाना पत्री पुष्पे फळे या रूपानेही बीजच विस्तारलेलं आहे आणि त्या प्रकारे या बीजाचा हा सर्व स्वाभाविक विस्तार असतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय, मुळात काय आहे तर हे बीजच मुळापासून झालेली झाडं पानं फळं इत्यादी बीजांमध्ये दिसत नसून ते प्रगट करत असतात. काही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तिथे तो व्यवस्थितपणे जातो. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, मुळी बीज शेवटी बीज मध्ये जळरूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. मग आम्हाला दिसताना मूळ दिसतंय, मुळाच्या माध्यमातून पाणी सर्वत्र आहे. आम्हाला म्हणून आपण म्हणू की पाणी सर्वत्र डोळ्यांनी दिसत नाही, कारण जसं आम्हाला आमचा जीव तो सर्वत्र दिसत नाही, पण तो जीव मात्र कसा आहे, सर्वत्र आहे. शरीरामध्ये आहे, तो पायाच्या अंगठ्यामध्ये आहे आणि डोक्याच्या केसामध्ये पण आहे. डोक्याचा केस उपटला गेला तर तिथे जीवाला त्रास आहे. मग पायाला ठेच लागली तरी तो जीवाला त्रास आहे. तो जीव सर्वत्र आहे. त्याप्रमाणे या झाडामध्ये पाणी सर्वत्र आहे, पण प्रगटीकरणाची भाषा बदलली, प्रगटीकरणाचं रूप बदललेलं आहे. ते कधी फुलाच्या माध्यमातून प्रगट होतं, कधी फळांच्या माध्यमातून प्रगट होतं, कधी फांद्यांच्या माध्यमातून प्रगट होतं, तर कधी वेली साली यांच्या माध्यमातून ते प्रगट होतं. पण ते सगळं मुळामध्ये काय आहे, पाणी आहे. पण त्यातलं पाणी आपल्याला दिसतं का हो, नाही दिसत. त्याचं प्रगट रूप दिसतं. तशी ही जी मूळ माया आहे ती अप्रगट आहे, ती प्रगट होत आहे. मग ती या विश्वाच्या रूपाने, मग ती वेगवेगळ्या रूपाने नटते आहे. आणि म्हणून आम्हाला त्या आकाराला, त्या नामाला आम्ही वेगवेगळं समजतो. आणि नाम आणि आकार हे जर बाजूला ठेवलं तर हे सगळं विश्व काय आहे, ब्रह्मरूप आहे. आणि म्हणून म्हटलंय, मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. मुळात काय आहे, हेच बीजापासून झालेली पानं फळं इत्यादी सगळं हे बीजांमध्ये दिसत नसूनही प्रगट करत नाही. काही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तेथे तो काय होतो, व्यवस्थितपणे जातो. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. मग या गोष्टी कुणाला कळतात, तर मनुष्य जन्म घेतो आणि एक विशिष्ट काळानंतर तो मरण पावतो, पुन्हा जन्म घेतो, वासनेच्या पोटी पुन्हा मरण पावतो. अशा पुनरावृत्ती किती वेळा होतील तर सांगता येत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात, पुनरावृत्ती कधीपर्यंत होईल हे सांगता येत नाही. वासनेच्या पोटी कोटी जन्म घेती. मग वासना आली की जन्म आला. पण जोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून सुटू शकत नाही. मग ऐसा भोगल्या पुनरावृत्ती, ऐसे मायबापे किती. अनेक आई वडील आपल्याला भेटतात. प्रत्येक जन्मात प्रत्येकाचा संसार वेगळा असतो. म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम अशी अवस्था माणसाची होते. जातो येतो पुन्हा जातो, ऐसी पुनरावृत्ती करतो. आणि परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. मग तर आत्मज्ञान प्राप्तीशिवाय यातून आपल्याला सुटका नाही. मग ते आत्मज्ञान कोणतं आहे, तर आमचा जीव हा परब्रह्म आहे. तो हा जोपर्यंत सूक्ष्मापर्यंत जाऊन आम्ही विचार करणार नाही तोपर्यंत ते कळू शकणार नाही. म्हणून संसारी जीव हा स्थूळाशी जोडलेला आहे. तो जर सूक्ष्माशी जोडला गेला, तो अंतर्मुख झाला तर तो सूक्ष्माशी जोडला जाईल. तो बहिर्मुख झाला तर तो विश्वाशी जोडला जाईल. जो विश्वाशी जोडतो तो मायेमध्ये अडकतो, तो अंतर्मनाशी जोडतो आणि तो काय होतो, मुक्त होतो. आणि म्हणून पुढे दिलंय, समर्थाने सांगितलंय, त्याप्रमाणे जीव येतो जीव जातो,
पुन्हा जातो, पुन्हा येतो, त्याप्रमाणे येरझारा करीतच असतो. परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्म मृत्यू असणारा असा होत नाही. आणि म्हणून पुढे दिलंय, न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काहीतरी लागे जाणावे, अंतरीच परी ठावे सकळांस कैचे. तेनेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेनती, दिसेना तो काय करीती बापुडे लोक. समर्थांनी म्हटलेलं आहे की आत्मज्ञानाच्या बाबतीत असं घडत नाही. असं जरी आपण म्हटलं तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधान आधी करावं लागतं. हे ज्याचं त्याला अंतर्यामी माहीत असतं. आणि पण सर्वांना ते कसं कळणार? मग अंतरात्म्याच्या बळावर सर्व लोक कार्यभाग करीत असतात तरी ते त्याला जाणत नाही. पण लोक तरी बिचारे काय करणार, कारण तो तर दिसत नाही. आणि म्हणून म्हटलंय तेने सीच कार्यभाग करीती. समर्थांना बापुडे लोकच म्हटलंय, समर्थांनाही बापुडे लोक म्हटलंय. याचा अर्थ जी दिनवाने जी लोक आहेत, जी स्वतः अज्ञानी आहेत, त्यांना ते कळत नाही. आमचा कार्यभाग चालतो म्हणजे आम्ही चालतो, बोलतो, खातो, बसतो, पितो, संसार करतो, संसारातील सुख दुःख भोगतो, अशी लोक त्यालाच खरं मानतात. अशा लोकांना समर्थ म्हणतात. कार्यभाग तो सर्व करतो, पण हे कार्य करणारा कोण आहे तर तो अंतरात्मा, तो ओळखत नाही. आणि म्हणून समर्थाने आग्रहपूर्वक सांगितलंय की तुम्ही विषयामध्ये अडकू नका, विषयाच्या पुढे जा, विषयाला सोडा आणि तुम्ही अंतरात्म्याकडे स्थिर व्हा. आणि म्हणून समर्थाने त्यासाठी स्पष्टीकरणासाठी पुढची ओवी सांगितलेली आहे. मग समर्थ म्हणतात की विषय भोग तेनेची घडे, तेने विना काहीच न घडे, स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. जे आपलेची अंतर, तद्रुपती जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळाले. मग विषय भोग तेनेची घडे. मग प्राणी अंतरात्म्यामुळेच विषय भोग घेऊ शकतात आणि त्यामुळे स्थूल सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. मग त्याच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही. आणि म्हणून स्थूल देहा सोडून समर्थ म्हणतात सूक्ष्माचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, विषय भोग तेनेची घडे, तेने विना काहीच न घडे. मग स्थूळ सोडून सांडून सूक्ष्माकडे गेलं पाहिजे. तोपर्यंत सूक्ष्मात उतरणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होणार नाही. मग स्थूळ कुणाला म्हणतात? आमचा देह हा स्थूळ आहे. या देहाला मी समजतो. याचा अर्थ आम्ही स्थूळामध्ये आहोत. आणि मी म्हणजे आत्मा, म्हणजे मी आहे, ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करणं याला सूक्ष्म असं म्हणतात. म्हणून सूक्ष्मातून आम्ही सूक्ष्माकडे गेलं पाहिजे, देहकुलातून आत्मकुलाकडे गेला पाहिजे. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सांगितलंय जे आपलाची अंतर, म्हणजे जे आपला अंतर आहे, तर ध्रुवती जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळाले. मग जो आपल्या अंतरी आहे तोच जगाच्या अंतरी आहे. दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे, शरीर भेदामुळे तो वेगळा दिसतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय, आंघोळीची आंघोळीस वेदना. म्हणून पुढे समर्थाने दिलेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे समर्थ म्हणतात सूक्ष्म रूप जे अंतरामध्ये आहे ते जगदामध्ये आहे. मग आम्हाला अंतरामध्ये आमचा देह मी वाटतो, मग तेच विश्वरूपाने नटलेलं आहे. अंतरामध्ये आमचा अंतर म्हणजे मन आमचं आहे, चित्त म्हणजे आमचा जीव तो आहे, आणि तो जगदांतर म्हणजे शिव झालेला आहे. आणि त्या जगदांतराचं सूक्ष्म रूप म्हणजे आमचा देह आहे. आणि या देहाचं विराट रूप म्हणजे हे विश्व आहे. मग या विराट विश्वामध्ये असलेला जगदांतर म्हणजे शिव, त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे आमचं अंतर आहे. म्हणून जे अंतरी आहे तेच आम्हाला जगदांतरी दिसतं आहे. ही गोष्ट समर्थ इथे सांगतात आहे. आणि म्हणून डोळ्यांनी दिसतं ती दिसणारी जीवसृष्टी, डोळ्यांनी दिसणारे हे दृश्य जग, हे बाजूला झालं की आम्हाला जगदांतरी असलेला परमेश्वर जो आहे त्याची जाणीव होते. आणि समर्थ त्याचं उदाहरण आपल्या देहाचं उदाहरण ठेवून अतिशय सुंदर असं समजावून सांगतात, अगदी सोप्या शब्दात. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलं आहे, आंघोळीचे आंघोळीस वेदना, एकीची एकीस कळेना, हात पाय अवेव नाना, येणेची न्याये, अवेयाचे अवेव नेन, मा तो परांचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना. मग एका बोटाचं दुःख, आंघोळीची
आंघोळीस वेदना. मग एका बोटाचं दुःख त्या बोटालाच फक्त जाणवते, दुसऱ्या बोटाला ते कळत नाही. मग हातपाय इत्यादी अवयवांचं सुद्धा तसंच आहे. मग अवयवांचे अवयव येणं, मग एका अवयवाचं दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही. मा तो परांचे काय जाणे, मग तेथे दुसऱ्या माणसाचं काय जाणवणार, दुसऱ्या माणसाला काय जाणवणार आहे. परांतर या कारणे जाणवेना, म्हणून लोकांचं अंतःकरणही या प्रकारे जाणता येत नाही. आणि म्हणून म्हटलंय परांतर म्हणजे दुसऱ्याचं मन. दुसऱ्यांचं मन आम्हाला का जाणवत नाही याचं स्पष्टीकरण समर्थांनी या ओवीत दिलेलं आहे. आमच्या एका पायाला ठेच लागली तर दुसरा पाय दुखतो का हो? ज्या पायाला ठेच लागली, ज्या बोटाला धक्का लागलाय, ते बोटच जखमी झालंय, त्याच ठिकाणी वेदना आहेत. त्याची वेदना दुसऱ्या बोटाला नाही. म्हणून डॉक्टर म्हणतात तुमचा उजवा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, याचा अर्थ त्या पायाला दुखापत झालेली आहे, याचं दुःख आहे. मग डाव्या पायाला काही त्रास नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात एका अवयवाला धक्का झाला तर त्याचा त्रास दुसऱ्या अवयवाला होत नाही. एक डोळा दुखायला लागला तर त्याचं दुःख त्याच अवयवाला आहे, त्याची वेदना दुसऱ्या अवयवाला नाही होते का? नाही होत. म्हणून आपल्या शरीरातील एका अवयवांचा जर एका अवयवाचं दुसऱ्या अवयवाला कळत नाही तर आम्हाला दुसऱ्याचं अंतर कसं कळेल? आमचंच आम्हाला कळत नाही. म्हणून दुसऱ्यांचं अंतर जाणण्यासाठी आम्हाला सूक्ष्मात उतरावं लागेल. आणि जेव्हा समर्थ म्हणतात आम्ही सूक्ष्मात उतरू तेव्हाच परांतर जाणेल. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात हात पाये अवयवनाना येण्याची नाये. अवयव म्हणजे अवयव, अवयवाचे अवयव नाही येणे. मा तो पराचे काय जाणे, मग दुसऱ्यांचं आम्ही काय जाणणार आहोत. म्हणून परांतर या कारणे जाणवेना. मग एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती, खुडिली तितुकीच सुकती, एरते टवटवीत. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे काय, एकाची उदके सकळ वनस्पती, एकाच पाण्याने सगळ्या वनस्पतींचं पोषण होतं. मग अंकुर फुटल्यावर वनस्पतीतला भेद कळून येतो. त्यांचा जेवढा भाग खुडावा तेवढाच फक्त सुकतो, न खुडलेला जो आहे तो तसाच्या तसा काय होतो, टवटवीत राहतो. म्हणूनच समर्थ इथे पुढे म्हणतात आहे की जी फांदी तुटते तीच फांदी वाळते, इतर फांदी टवटवीत असतात. म्हणून समर्थ म्हणतात एका उदकाच्या मुळे हे संपूर्ण वृक्ष लगटलेला आहे, बहरलेला आहे. परंतु ते बहरलेलं वृक्ष जर त्यातली एक फांदी तुटली गेली तर तेवढी वाळते, बाकी वृक्ष कसा असतो, चांगलाच असतो. याचा अर्थ पाण्याच्या माध्यमातून सर्व आहे, पण जिथे पाणी जात नाही तेवढीच फांदी वाळते आहे. आणि म्हणून म्हटलंय येण्याची न्याय भेद झाला, कळेना एकाचे देकाला, जानपणे आत्मयाला भेद नाही. मग या न्यायाने समर्थ म्हणतात आहे की या न्यायानेच वस्तूत भेद उत्पन्न झाला आणि एकाचं दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये अंतरामध्ये भेदच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याचप्रमाणे दुसऱ्याचं अंतर कळत नाही. जिथं आपलं अंतर जोडलेलं नाही तिथलं दुःख जाणवत नाही. आपल्या घरातील असलेले जे लोक आहेत, ज्यांचा आमचा स्नेह जडलेला आहे, त्याचा अर्थ त्यांचं अंतःकरण आणि तुमचं अंतःकरण एक झालेलं आहे. ज्यांचं अंतःकरण एक झालेलं आहे त्याला झालेलं दुःख जास्त जाणवतं. ज्यांचं आणि आमचं अंतःकरण जास्त जवळ झालेलं आहे, जवळ आलेलं नाही, त्यांचं दुःख आपल्याला जाणवत नाही. घरातून मनुष्य कोणी गेला तर माणसाला अधिक दुःख आहे, शेजारचा गेला तर त्यापेक्षा कमी दुःख आहे, गावातला गेला तर त्यापेक्षा अजून कमी आहे, राष्ट्रातला गेला तर त्यापेक्षा अजून कमी आहे, जगातला गेला तर जाणवत सुद्धा नाही. मग का जाणवत नाही? कारण ते पाणी जे आहे म्हणजे अंतर जे आहे त्या अंतराचा जो धागा आहे तिथपर्यंत पोचला नसतो. जेवढा तुमचं अंतःकरण विशाल असतं तितकी जाणीव समर्थ म्हणतात जास्त आहे. जितकं अंतरण संकुचित आहे, अंतःकरण संकुचित आहे, तितकी जाणीव कमी आहे. मग माणसाची जाणीव वाढवणे याचा अर्थ आपण विश्वरूप होणं. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तेच सांगितलंय, माऊली सुद्धा तेच सांगतात आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण,
हे संत तुकाराम महाराज सांगतात आहे. मग माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण असे झाला. मग या विश्वात होणारं सगळे बदल त्याचंच रूप आहे आणि त्यामुळे त्याला सगळं रूप आपणच आहोत याचं ज्ञान होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, येण्याची न्याय भेद झाला, कळे ना एकाचे एकाला, जानपणे आत्मयाला भेद नाही. म्हणून काय सांगितलंय, या न्यायानेच वस्तूत भेद उत्पन्न झाला आणि एकाचं दुसऱ्याला कळत नाही. पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये, अंतरात्म्यामध्ये काय आहे, भेद नाही. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे, तरी म्हणत जाणताची असे बहुतेक, देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतरा परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. मग समर्थ म्हणता, आत्मत्वी भेद दिसे, आत्मा ज्या ठिकाणी आहे, जो भेद दिसतो आहे तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. मग प्रत्येकाच्या ठाई दिसणारा वेगळंपण हे देह स्वभावामुळे आहे, हे अनेकांना माहीत असतं, बहुतेकांना हे माहीत असतं. आणि म्हणून देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतरा परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. मग बहुतेक लोक पाहून ऐकून जाणतात, पण शहाणे जे आहे ते अंतरंगाची परीक्षा करून जातात. आणि धूर्त लोक ते जाणतात, पण गुप्त रूपाने म्हणजे अवघड ते बोलून दाखवत नाहीत. आणि म्हणून चतुरे शहाणे ते, म्हणून समर्थ म्हणतात, अंतर परीक्षा करतात ते शहाणे आहेत. अंतरपरीक्षा याचा अर्थ मन जाणणं आहे. माझं स्वतःचं मन मला जाणता आलं पाहिजे, इतरांचं ही मन मला जाणता आलं पाहिजे. दुसऱ्यांचं मन जाणता आलं की मनुष्य आपोआप त्याच्याशी काय होतो, तादात्म्य पावतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जो बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. मग जो अनेकांचं पालन करतो, अनेकांचं अंतरंगात बसून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळं काही ठाऊक होतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण दुसऱ्याचं अंतःकरण जाणलं पाहिजे. कोणाला दुःख असेल तर आपल्याला जाणवलं पाहिजे, त्याला दुःख आहे ते जाणण्यासाठी दोघांचं एक मन व्हावं. म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रेमभाव असावा. असं वाटत असेल तर आपणही इतरांचं अंतःकरण जाणा. विश्वाबद्दल आपल्याला आकर्षण वाटत असेल तर सगळ्यांची अंतःकरणं जाणा, म्हणजे भाग्य आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. आणि म्हणून पुढे समर्थाने दिलेलं आहे की, पुढे समर्थ म्हणतात आहे की, आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे. आणि म्हणून आधी मनोगत, लोक दुसऱ्याचं मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. मग सगळे प्राणी मात्र या पद्धतीने वागत असतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, आधी मनोगत हाती लोक धरतात, लोक मनोगतानंतर काम करतात. जोपर्यंत समोरच्याचा विश्वास आपल्यावर बसत नाही तोपर्यंत कुठलं कार्य घडत नाही. आणि म्हणून समर्थाने या ओळीमध्ये, स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित आपण स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपण ठेवणे आपण, आपले ठेवणे आपण चुकत आहे. मग स्मरणानंतर विस्मरण होतच असतं आणि त्याची रोकडी प्रचिती सर्वांना येत असते आणि त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. मग दोन्ही बाबतीत विचार करा. व्यवहारामध्ये आम्ही कुठल्या गोष्टी काम करत असताना विसरतो. समर्थांना विसरणं हे दानत्व आणि स्मरण हे देवत्व मानलेले आहे समर्थांनी. म्हणून माणूस सदैव विसरत राहतो. सुखे ठके विसरे सांडी, समर्थांचं वचन आहे ते. हे तो मूर्खपणा. म्हणजे व्यवहार करताना माणसांना इतकं विस्मरण असतं की जी आठवणीने आपण वस्तू व्यवस्थित राहावी म्हणून ठेवतो तीच मुळात विसरून जातो. मग बऱ्याच अशा वस्तू आपल्याला घरात असतात की ही वस्तू आपल्याला वेळेत सापडली पाहिजे म्हणून ती आपण अगदी व्यवस्थित ठेवावी म्हणून चांगल्या ठिकाणी ठेवतो आणि जेव्हा तिचं काम पडतं तेव्हा ती व्यवस्थित ठेवली असल्यामुळे त्याचं स्मरण राहत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, स्मरणामागे विस्मरण ही रोकडी प्रचिती. रोकड आहे, साधं आहे, सरळ आहे. म्हणून अशा प्रकारे स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी मानवामध्ये आहे. स्मरण म्हणजे देवत्व आहे आणि विस्मरण म्हणजे दानत्व आहे. मग स्मरण विस्मरण म्हणजे मानवत्व आहे. म्हणून माणसाने स्मरणाला स्मरण पाहिजे. म्हणजे आपलेच आपण स्मरेना
बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कायच्या. मग आपल्याला आपलं आठवत नाही. जसं कीर्तनकारांना एक कीर्तन कोठे केलं होतं, कोणता विषय सांगितला होता हे श्रोत्यांना आठवतं, पण वक्त्यांना आठवत नाही. मग स्मरण ठेवावेने, स्मरण ठेवणं हा पाठांतराचा विषय आहे. पाठ केलं जातं, पाठ असतं. म्हणून समर्थ पुढे देतात आहे, आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती. आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती. प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे. आणि मग दुसऱ्याचं मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. सगळे प्राणी मात्र याच पद्धतीने मात्र वागत असतात. स्मरणामागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाणे, स्मरणानंतर विस्मरण होतच असतं. याची रोकडी प्रचिती सर्वांना येते आणि आपले ठेवणे आपण चुकत आहे. त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आणि म्हणून पुढे दिलंय, आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कायच्या. मग आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही, आपण काय बोललो तेही आठवत नाही. त्यामुळे मनात अनंत कल्पना उठत असतात, पण त्या कशा लक्षात राहणार. म्हणून पुढे दिलंय, ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणा स्मरणे. मग असं हे स्मरण विस्मरणाचं चक्र सारखं सुरू आहे. त्यात काही सरळ असतं आणि काही वाकडं असतं. रंक असो, इंद्र असो वा कोणी असो, पण कुणालाही काय स्मरण करणं हे होतच असतं. म्हणून समर्थांनी म्हटलं, स्मरण आणि विस्मरण हे सांगितलेलं आहे समर्थाने. आणि म्हणून समर्थ म्हणतात, स्मरण म्हणजे पुढे दिलेलं आहे, स्मरण म्हणजे काय आहे. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. मग स्मरण म्हणजे देव आहे आणि तर दानव म्हणजे काय आहे, विस्मरण आहे. मग मानवात हे दोन्ही प्रकार असतात. म्हणजे कधी स्मरण आहे, कधी विस्मरण आहे, असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, स्मरण देवाचे करावे. म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करतो ते खरं स्मरण आहे. आम्ही बाकीचं स्मरण, व्यवहारातलं जे स्मरण करतो अर्थात ते विस्मरण करायला पाहिजे, ते दानवत्व आहे. माणसामध्येच देवत्व आहे आणि माणसामध्येच काय आहे, दानवत्व आहे. मग माझ्यामध्ये स्मरण पण आहे आणि माझ्यामध्ये विस्मरण पण आहे. म्हणून इथे म्हटलं आहे, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. मग काय म्हटलेलं आहे स्मरण समर्थानी, तर स्मरण म्हणजे देव आहे आणि विस्मरण म्हणजे काय आहे, दानव आहे. मग स्मरण विस्मरणे मानव, मग या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत, वर्तती आता. मग समर्थांनी त्याची अधिक स्पष्टता पुढच्या 4 ओळीमध्ये दिलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेक सहित. म्हणूनच मानवी संपत्ती ही 2 प्रकारची असते, एक दैवी आणि दुसरी दानवी. मग समर्थ म्हणतात, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. मग विवेकाने आपल्या मनात याची प्रचिती पाहावी. मग विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणीचा. मग विवेकाने सारासार विवेक जाणावा आणि अंतरात्म्याने आत्मा ओळखावा आणि आपल्याच डोळ्यांनीच आरशातील डोळा पाहावा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपल्या डोळ्यांनीच ते आपल्याला कळावं. आणि म्हणून दिलेलं आहे समर्थाने पुढे की विवेकाने विचार करा की माणसामध्ये 2 प्रकारच्या ज्या संपत्ती आहे ते भगवद्गीतेमध्ये आलेली आहे, दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती. मग दैवी संपत्ती आणि दानवी संपत्ती. मग संपत्ती द्विधा जाणावी, 2 प्रकारच्या ज्या संपत्ती आहेत त्या समर्थाने सांगितलेल्या आहेत. मग माणसाच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी विसरल्या पाहिजेत, आपण चांगल्या गोष्टी आपण आठवल्या पाहिजेत. ती तर खरी दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्ती दिलेली आहे समर्थाने. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की म्हणून ते तुझ्यामध्ये दैवी गुण आहेत. काय आहेत, तुझ्यामध्ये ते दैवी गुण आहेत आणि म्हणून तसंच ते तुझ्यामध्ये आहेत. म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. मग विचार करा की आम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एका मगरीची गोष्ट, कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एका मगरीची कुठली गोष्ट, तर एका मगरीची गोष्ट आहे, त्या जीवाला त्या मायारूपी मगरीने धरून ठेवलेला आहे
आता ती मगर एवढी बलवान आहे की ती कुठल्याही पद्धतीने त्या जीवाला सोडत नाही. मग त्यांनी काय करावं तर मगर मिठीतून सुटणे यासाठी स्मरण करावं देवाचं. जसं गजेंद्र मोक्षासाठी भगवंताचं स्मरण केलं. मग जेव्हा आम्ही स्मरण करू त्यावेळेस आम्हाला ही माया सुटेल आमच्या हातून. मग आम्ही त्याचं स्मरण नाही करणार तर माया सुटणार नाही. कारण माया कशी आहे तर माया ही करंडी आहे. सगळं पुण्यक्षय होतं या मायेमध्ये अडकून. अत्यंत त्रस्त करणारी ती माया आहे. बरं, तिच्याबद्दल इतकं आकर्षण आहे. रूपासक्ती, गुणासक्ती ही जितकी माणसाला झालेली आहे की त्या आसक्तीमध्ये मनुष्य संपूर्ण मानवी जीवन व्यर्थ घालवतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे दैवी गोष्टी ज्या ज्या आहेत त्या त्या शिका. म्हणून समर्थांनी पुढे काय काय करण्यासाठी सांगितलेलं आहे ते समर्थ पुढे देतात आहे. आणि समर्थांनी पुढे ते सगळं सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणीचा. मग किती सुंदर किती सोप्या शब्दात सांगितलेलं आहे समर्थांनी. स्थूळे स्थूळ घाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुनेने खुनेसी बाणावे अंतर्यामी. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊ नया. म्हणजे किती सुंदर किती सोप्या शब्दात समर्थ आपल्याला सांगतात आहे. समर्थ म्हणतात आहे की विवेकाने विवेक समजून घ्या. अविवेकी माणसाला विवेक समजत नाही. जो विवेकी आहे त्याला विवेक कळतो. जो शहाणा आहे त्याला अधिक शहाणा होता येतं. मग आमच्या अंतरी असलेल्या आत्म्यानेच आम्हाला इतर आत्म्याची कल्पना येऊ शकते. म्हणून अंतरानेच अंतर जाणता येतं. मग अंतर म्हणजे काय आहे तर अंतर म्हणजे मन आहे. अंतर म्हणजे अंतःकरण आहे. आणि म्हणून नेत्राने नेत्र पाहावा दर्पणीचा. म्हणून आपण काहीही बोलतो तरी तुम्ही आरसा काढा, आरशासमोर जाऊन उभे राहा. तुमच्या डोळ्याने डोळा पाहता की नाही सांगा बरं. माझ्या डोळ्यात काही कचरा गेला का, माझ्या घरात कोणी नाही, आपण काय करतो आरशासमोर उभं राहतो. माझ्या डोळ्यामध्ये जर कचरा गेला, घरात कुणी नसेल तर कोण बघणार आपल्या डोळ्यामध्ये काय गेलं. मग आरशासमोर आपण उभं राहतो, त्या आरशामध्ये पाहतो, डोळ्याने डोळा पाहतो, एका डोळ्याने दुसरा डोळा पाहतो. डोळे नसतील तर डोळा कसा दिसणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात नेत्रे नेत्रेची पाहावा. तसा आत्म्याने आत्मा ओळखता आला पाहिजे, अंतराने अंतर ओळखता आलं पाहिजे, मनाने मन आपल्याला ओळखता आलं पाहिजे, विवेकाने विवेक जाणता आला पाहिजे, विचाराने विचार कळला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात स्थूळाने स्थूळ अर्पण केलं पाहिजे. एक स्थूळ आहे म्हणून समर्थ म्हणतात स्थूळाने स्थूळ खाजवावे. हाताने हात खाजवतो, एक हात आहे, हात काय करतो, हे हात स्थूळ आहे. मग दुसरा हात जो आहे तोही स्थूळ आहे. मग दोन्ही स्थूळ असताना एका स्थूळाने दुसरा हात खाजवतो आहे. मी ते म्हणतात आहे सूक्ष्माने सूक्ष्म समजावे. तसं जे सूक्ष्म आहे ते सुद्धा सूक्ष्मतेने विचार करावा. काही गोष्टी डोळ्याने दिसत नाही, ते सूक्ष्म दृष्टीने कळतात. सूक्ष्मदर्शीने ते जे दिसतं ते डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून बारीक गोष्ट जर पाहायची असेल तर आम्हाला सूक्ष्म विचार करावा लागेल. म्हणून समर्थ म्हणतात खुनेनी खुनेसी बाणावे अंतर्यामी. विचाराने विचार, अंतराने अंतर, अंतराने परांतर. समर्थ म्हणतात की मनाने मन जाणं हे ठीक आहे, पण मनाने इतरांची मनं सुद्धा जाणता आली पाहिजेत. अशा प्रकारे समर्थ पुढे सांगतात स्मरणा आधी विस्मरण. मग स्थूळाने स्थूळ खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावं आणि खुनेनेच अंतर्यामी खून जाणून घ्यावी. म्हणून विचारे जाणावा विचार. काय म्हटलंय, विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊ नये. म्हणजे विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा, आपल्या अंतरंगावरून लोकांचं अंतर जाणावं आणि दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन हे पूर्ण जाणून घ्यावं. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने स्मरणा माझी विस्मरण, ह्याची भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही. मग एकदेशी असेल तर तो परिपूर्ण कसा होईल. म्हणून मनाला उन्मन करणं याचा अर्थ मनाला व्यापक करणं. ते मन माणसाला जगतामधलं भेद संपवता येतील. आम्ही कितीदा तरी असे बोलून जातो, नात्याच्या संदर्भात सांगतो ही माझी आई आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे. हे एकदेशीपणा आहे. या एकदेशीला व्यापकत्व कसं निर्माण होईल, जेव्हा माझ्या आईला वयाच्या सगळ्या स्त्रिया, या मला माझ्या आईच्या वयाच्या सगळ्या स्त्रिया मला आईच दिसतील.
आई समान नाही, आईच दिसतील हो, आईच वाटतील तेव्हा त्याला व्यापकत्व येईल. माझ्या मुलीच्या वयाच्या सगळ्या मुली त्या मला मुली वाटतील तेव्हा ते व्यापकत्व आहे. म्हणून माणसाचं मन त्या प्रकारे व्यापक करावं, एकदेशी करू नये. म्हणून भगवंत तो एका ठिकाणी नटला आहे. हा संकुचित विचार आहे, पण भगवंत सर्वत्र नटलेला आहे, हे व्यापकत्व आहे. म्हणून स्वरूपाच्या स्मरण विस्मरणाने हे जगत निर्माण झालेलं आहे. म्हणून स्वरूपाचं स्मरण झालेलं आहे, स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. म्हणून एकदेशीपणा टाकावा. सत्स्वरूपाचं स्मरण होणं आणि फक्त स्वरूपाचं स्मरण होणं यामुळे भेद निर्माण होतो. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात आहे स्मरणा माझीच विस्मरण, कुणाचं स्मरण, माझ्या जीवाचं स्मरण एकदशीपणा आहे, पण माझं स्मरण अहम ब्रह्मास्मी याही पलीकडे आहे. म्हणून सर्वम खलिदम ब्रह्म अहम आत्मा ब्रह्म. म्हणजे पृथ्वीमध्ये जितकी शरीरं आहे तितकी भगवंताची घरं, हे व्यापकत्व आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेड मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. मग पुढे शिकतो आणि सगळं मागचं काय होतो विसरून जातो. मग तू इत्यादी भेद कसं निर्माण होतात, मी तू भेद. मग ह्याची भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही. आणि म्हणून हा भेद जो आहे तो एकदेशी साक्षेप असल्यामुळे तो परिपूर्ण म्हणजे खरा नाही आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. म्हणजे पुढे शिकतो पण सगळं मागचं विसरून जातो. मग पुढे उजेड असतो पण मागे काय असतो, अंधार असतो. आणि म्हणून माणूस पुढचं स्मरतो आणि मागचं सगळं काही विसरतो, अशी त्याची स्थिती असते. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, अभयता शरीरी जाण वर्तती आता. आणि म्हणून तुर्यावस्था म्हणजे स्मरण आहे असं जाणावं, तर सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण आहे. या दोन्ही अवस्था माणसाच्या देहात आहेत. म्हणून म्हटलंय तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, अभयता शरीरी जाण वर्तती आता. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अधोर्ध निरूपन्नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.